गाईस, तर बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क हा पार पडलेला आहे। तर या टास्कमध्ये 2 टीम पाडलेल्या होत्या। पहिल्या टीममध्ये होते अभिजित, सूरज, निकी आणि अंकिता, तर दुसऱ्या टीममध्ये बाकीचे सदस्य होते। तर अशा प्रकारे प्रत्येकाने येऊन त्या चक्रव्यूहचा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये उभा राहायचं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे त्याचे व्यवस्थित निकष देऊन त्याच्या तोंडावरती एक क्रॉसमार्क काढायचा होता, ज्यासाठी ब्रश आणि रेड पेन ठेवलेला होता। तर त्याच्यामध्ये अंकिताने निकी आणि सूरज या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे आणि वर्षाताईंनी डीपी दादा आणि पॅडी दादा या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे। तर डीपी दादांनी वर्षाताई आणि निक्की, कारण घरातली ती कोणतीच ड्युटी करत नाही आणि प्रत्येक वेळेस ती भांडत असते ड्युटीच्या कारणावरून, यासाठी डीपी दादांनी निक्कीला नॉमिनेट केलेलं आहे। तर अभिजितने जान्हवी आणि पॅडी दादा या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे। जान्हवीने निक्की आणि अभिजित या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे, तर निक्कीने जान्हवी आणि अंकिता या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे। तर पॅडी दादांनी निक्की आणि वर्षाताई या दोघांना नॉमिनेट केले, तर सूरजने जान्हवी आणि डीपी दादा या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे, कारण जान्हवीने वर्षाताईंना त्रास देण्याचा खूप प्रयत्न केलेला होता। त्यामुळे घरामध्ये असलेले 7ही सदस्य या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले आहेत। पण फिनालेचा नॉमिनेशन टास्क असल्यामुळे हा नॉमिनेशन टास्क जो आहे तो खूपच टफ होता। तर तुमचं मत कोणाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन लाईव्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।